शिवराय जय जिजाऊ. तर आज मी बनवत आहे जीवामृत. ते ह्या लावणीला घालायचं आहे. ही लावण माझ्या मागं बघत असाल. ह्याला आत्तापर्यंत पांढरी मुळी सुटायसाठी किंवा फुटवे फुटायसाठी काय काय आळवणी वगैरे घातलेली आहे. पण त्यावेळी कसं मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलेलं नव्हतं, त्यामुळे मी काय एवढं शूटिंग वगैरे घेतलं नाही. तर पण मी आता इथून पुढं मी उसाला काय काय घालणार सेंद्रिय खतं ते मी तुम्हाला दाखवते. आणि त्याच्यासाठीच मी माझं ब्लॉगिंग चालू केलं आहे. आणि जसं ही मोठी पिकंच नाही तर भाजीपाला आणि इतर पिकं विषमुक्त बनावी ह्याच्यासाठीच मी ब्लॉगिंग चालू केलं आहे. आणि ते मी तुम्हाला दाखवते. तर मी हे 200 लिटरचं बॅरल आहे. हे 200 लिटर पाण्यामध्ये बेसन पीठ घेतलं आहे, 5 ते 10 लिटर गोमूत्र घेतलं आहे, 5 ते 10 किलो शेण घेतलं आहे आणि गूळ घेतला 1 किलो आणि मुठभर माती घेतले. आता गूळ घेण्याऐवजी 1 लिटर 2 ते 4 लिटर उसाचा रस चालेल किंवा जास्त पिकलेली फळं त्यांचा रस चालेल किंवा 1 किलो उसाची पेरं जरी ह्यात घातली तरी चालतात. गूळच पाहिजे असं काही नाही. हे आता मी गूळ विरघळवत आहे पाण्यात. आणि बेसन मी गोमूत्रातच गाठी फोडून मिक्स करून घेतलं आहे. तर शेण पण मी असं बारीक करून गाठी फोडून ह्यात मिक्स करणार. आणि हे सगळं जिन्नस गूळ, बेसन पीठ, मुठभर माती, शेण आणि गोमूत्र हे सगळं या बॅरलमध्ये मिक्स करून क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये काठीने ढवळणार. असं रोज सकाळ संध्याकाळ ढवळलं तर जीवामृत हे 24 तासात तयार होतं. 7 दिवसात ते वापरायचं असतं. 1 ग्रॅम देशी गाईच्या शेणामध्ये 300 ते 600 जीवाणू असतात आणि 20 मिनिटात 3 ते 4 जीवाणू तयार होतात. आणि जर गुळ किंवा गुळासारखं गोड पदार्थ जर त्यात मिसळला जीवामृत करताना तर त्या शेणातली संख्या खूप फास्ट एक 60 लाख त्याच 20 मिनिटात 60 लाख जीवाणू तयार होतात. एवढी ताकद